सर्वांचे लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकरांनी देखील आपल्या पत्नी सुचित्रा आणि मुलगा सोहमसह मतदान केलंय। सोहमने यंदा 18 वर्ष पूर्ण केलेत आणि हे त्याचं पहिलं मतदान आहे। या निमित्तानं आदेश बांदेकर यांच्याशी खास बातचीत केली श्रेयस सावंत यांनी। सहकुटुंब मतदानासाठी सगळ्याच परिवारांनी वेळ काढला। आपण म्हणू शकतो आदेशचं खूप खूप स्वागत आहे, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। मतदान अशा रीतीने करणं खूप आनंद होतोच ना? खूपच आनंद, कारण इतके दिवस आम्ही दोघे मतदानाला जायचो आणि आता सोहमचं पहिलं मतदान असल्यामुळे आम्ही सगळे उत्साही आहोतच आणि सगळ्यांना आवाहन करायचं आहे की लवकरात लवकर बाहेर पडा, नजीकच्या मतदान केंद्रावर जा आणि आपलं मत नोंदवा। हो, छान वाटतंय। म्हणजे खरं तर आम्ही ज्या बूथवरती होतो तिथे खूपच रांग होती, खूप जास्ती रांग, खूप घाम येतोय, सगळं होतंय। पण जेव्हा आपण आपलं मतदानाचं कर्तव्य बजावतो, जेव्हा ते बटन दाबतो, तेव्हा जो आनंद मिळतो ना, तो काय वेगळाच आहे। सो मी ते एन्जॉय केलं आहे। तर तुम्ही घरी न बसता किंवा बाहेर पडा, मतदान करा, तो अधिकार आहे आपला। पण महानगरपालिकेच्या निवडणुकांना एवढा उत्साह लोक दाखवत नाहीत असं म्हणणं असतं लोकांचं। आज हा उत्साह बघितल्यावर तुम्हाला काय? आज हा उत्साह आहे आणि मला तेच म्हणायचं आहे, कारण ना सातत्याने कामं होत असतात। एवढी मोठी मुंबई महानगरपालिका आणि एवढं मोठं हे शहर, याच्यात हजारो लोक, कोटी लोक येतात, ते राहतात, गुण्या गोविंदाने नांदतात, त्यांना मिळणाऱ्या सुविधा, त्याच्यामुळे कसं आहे की प्रत्येकाला वाटत असतं की आजच्या दिवशी आपण एरवी फक्त बोलण्याचं काम सगळे करत असतात, आज वेळ आहे विश्वास दाखवण्याची। आणि त्याचमुळे आज आपण बघितलं की इथे आल्यानंतर आज मोठ्या संख्येने लोक येत आहेत। फक्त जरा मतदानाची प्रक्रिया अजून वेगाने झाली तर लोकांचा उत्साह आणखी वाढेल आणि ते होणं फार गरजेचं आहे मला असं वाटतं।